नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत आहोत। नगरपालिकेचा हे गलथान कारभार, ही नाली तुडुंब भरलेले असते। हे बघा, पूर्ण नाली तुडुंब भरलेले आहे। हे नाली काढली जात नाही। करोडो रुपये खर्च फक्त स्वच्छतेवर, शहर सुधारणा करण्यावर, तुडुंब नाली भरलेले नालीमधली घाण काढण्यावर खर्च होतात। पण हे खर्च नेमकं जातो कुठं याची काहीही माहिती नाही। पण नालीमध्ये गाळ साचलेला आणि नाल्या तुडुंब भरलेल्या जशाना तशा आहेत। आता माणसं कसे राहतात या ठिकाणी आपण पाहूया। हे आगड गल्लीमध्ये राहणारे लोक आहेत। काय म्हणलं आहे? वरच्या ते दुकानाच्या चार फोडून हे केलंय, ते तसं टाकून दिलंय, करतो म्हणले। म्हणजे हे दुकानाच्या समोरच्या जी फरशा होत्या हे काढल्या, तशाच टाकून दिल्या, टाकून दिलाय तसाच फेकून। म्हणजे आम्ही पैसा खर्च करून ते बनवलं होतं आणि हे आहे ना, बनवलेलं बी तोडलं। हे दुकाना विनायक देहंडेच्या आहेत, ते पोलीस मध्ये आहे। हे सगळं आमचे लेकर पडायला लागले, सगळं वाटतो व्हायला लागले। बघा आता तुम्ही काय करतात ते नालीमुळे लेकर बाळ पडायलेत। मग काय आपण या आगड गल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया घेऊ। काय म्हणतो, कसं काय म्हणतो आई? इथून शाळेला जाणार लेकरं चल बाळा तिकडे चल पुढं। काय म्हणलं, काय अडचणी आहे सांगा? इथून उडी मारून जायला येते का? येते का जायला? खड्डा आहे। हा, जायला येत नाही, जायलाच येत नाही। लहान लेकराला येत नाही, म्हातारे किती लोक राहतात बरं इथे? एक 100 सव्वाशे असतील की एका घरात 10 लोक जरी असतील। हे जी नाली आहे या नालीवर सिमेंट कॉन्क्रीट नाही आणि कॉन्क्रीट नसल्यामुळं ये जा करणारे माणसं, लंगडी खुळे वयोवृद्ध झालेले लोक हे जाऊ येऊ शकत नाही। आता या ठिकाणी तुम्हाला जा करता येत नाही। मतदान घेताना ही लोक आलेत का नाही? आलेत असल्या नालीतून निवडून द्या। आता हे आलेले नगरसेवक आजी निवडून द्या, पाया पडलो, लगेच दुसऱ्या दिवशी नाली करून देतो। त्याला 1000 फोन केले, पाया पडले तुमच्या? हो, अजून का आजी मतदान करा, निवडून आल्या नाली करतो। शुक्रवारी केली का नाही, शुक्रवारीच मी त्याला फोन केला घोडके, तर मला आजी मी शनिवारी येतो। शनिवार गेला, रविवार गेला, 3 महिन्यानंतर माझा तर आता फोनच उचला नाही। कोणता घोडके आहे? नगरसेवक घोडके। होय, पण कोणता घोडके नगरसेवक? काय माहिती त्याचं नाव मला माहिती म्हणजे नाही। तुम्हाला नगरसेवकाचं नाव सुद्धा माहित नाही? म्हणजे कसं आहे, वार्ड क्रमांक 27 मधला नगरसेवक, मी त्याला निवेदन द्यायला गेले ऑफिस। गणेश घोडके, या तुम्हाला काय काय अपेक्षित आहे बरं सांगा बरं ताई? हे नाली उघडी आहे, एखाद्या वेळेस हे नालीमध्ये लेकरू पडलं, एखादी म्हातारी बाई पडली, लेकरं पडले म्हणजे नालीचं तर पावसाचं रस्ता नीट नाही, नालीतले किडे घरात येते, त्या आळ्या शिपट्या आळ्या जेवणामुळे कशाला घरात येतात आणि तीच जंतू सगळे स्वयंपाकावर बसती ती, इथून रोगराई चालू होत्या। माझी मुलगी आहे का अपंग आहे, पडली नालीत म्हणजे काय करायचं? म्हणून नगरपालिका त्यांचे कर्तव्य पूर्ण करत नाही। कर्तव्य कशाचे पूर्ण काय करत नाही। मतदानासाठी कसं काय? मतदानाला मोज पळत येते ती, मारा आम्हाला मतदान म्हणून। दुसरं काय नाही। किती लोक राहते तिकडे? चला बरं, आम्ही बिगर लाईटीचा अंदाज। लाईट नाही लाईट नाही, या खांबावर लाईट नाही का? खांबावर आहे का लाईट? बंद आहे। बंद आहे का हे खांबावर? मामीला बोला। दुकानाच्या 3 जे फोडाफोडी केल्यानं ते नीट करून द्यावं। लाईट आहे का आई तुम्हाला? आई लाईट बंद आहे। अंधारात असतो का? लाईट नाही, फक्त मतदान नाली स्वच्छ करतात का? नाली स्वच्छ करायची नाली स्वच्छ वर गटारचं नाही ती काढायची। काढत नाही या बरं कुठपर्यंत दाखव। अशीच ही अशीच नाली तुडुंब भरलेली असते, वरून पाणी येते, या ठिकाणी सगळे किडे वगैरे असतात आणि बघा हे राहतात कसे लोक, कशी परिस्थिती आहे।
ही फरशा पडलेल्या. हे नालीतून संडासचं पाणी वगैरे येते का सगळं? हो येत हा आली का? बघा, ह्या नालीतून संडासचं पाणी वगैरे येते. ही नाली झाकलेली नाही, आणि झाकलेली नसल्यामुळे याच्यातले जे किडे वगैरे आहेत, जंतू आहेत, ते लोकांच्या जेवणामध्ये जातात. आई कसं आहे यावर? ह्याच्यात नालीतून किडे वगैरे येतात का? किडे की सगळे या पुढे या. तुमच्या आळ्या तर सारख्या घरात येतात. हा. सारख्या घरात येतात पावसामुळं. बर. नालीचं पाणी भरून असं वरी तर येतंय असं. आता तुमचं वय झालं, या वय नालीवरून झालं. जाता येत जातच नाही मी बाहेर, काय ह्याच्यामुळं बाहेर जात नाही. काही लोक आता मी उगा अन्नपूर्णानं बोलवलं म्हणून मी टेकत तिथं आले. मला लाकूड लागते बाहेर जायला म्हणलं. बर 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 बर. बाहेर कसं आता काय जायचं? काय करून द्यावं वाटतं बरं? यावर आता काय नको आम्हाला, फक्त आम्हाला रस्ता दुरुस्त करून द्या. नालीवर या ना अलीकडे या की. नालीवर सलाब घाला. या भाभी या. आहे का न्यूसन? नालीवर सलाब घाला आणि आम्हाला काय काय अपेक्षा ना? लाईटी बिटी बसवून द्या, रोड चांगला करून द्या ही आम्हाला. नाली बुझून टाकावी का भाभी? ना बुझने का नहीं कि नाली? फिर बात नहीं कर रहे, उधर जा रहे, बोलो ना. तुम्हारे बाल बच्चे नहीं है क्या? हा, सलाब टाक. बच्चे लोग हैं कि नहीं तुम्हारे घर में? फिर ये गंदगी तुम्हारे घर के सामने अच्छी है क्या? नाही हाँ, किडे वाहते. कीड़े आते हैं? काय रे काय कैसे? बोल रस्ता नाही इथं चढायला. हाँ. ये कोपऱ्यापर्यंत का? कोपऱ्यापर्यंत नाही तिथवर. चला भाभी बाहेर ऐकला. हे सगळं का? हे काय इकडं आम्हाला हे असं कर. आता तिकडलं जे पाणी आहे, हा, सगळं इकडं आहे. तुडुंब भरून इकडे येते. हा, इथं कचरा वगैरे काढण्यासाठी, घाण काढण्यासाठी कोणी येत नाही का? कोणाचं येत नाही. ह्याच्या खाली येत नाही. काही असं नीटच काढायचं करतात, हा. बघा ही कशी परिस्थिती आहे. हे जर पूर्ण नाली इथून इथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट करून ठेवली आणि नाली जर झाकली गेली तर आरोग्याला धोका होणार नाही. आणि हे जर असंच उघडं राहिलं तर हे काही घाणीचं साम्राज्य. अहो, लाईट बी नाही, आम्ही अंधारात येणं जाणं, आम्ही हे बघा इथं. बाहेर निघत नाही. हा, ही परिस्थिती एवढी खराब आहे. कसं आहे बाबा, किती घाण नाही काय कसं वाटतं? काय हे समजा असंच आहे. हा, निवडून दिलेले जे नगरसेवक आहेत तुमचे कोण आहेत? घोडके कोण? घोडके. हा, काय नाव? गणेश घोडके. गणेश घोडके कधी फिरकलेत का नाही? नाही अनेक तर नाही. हा, मग हे तुमची आता मागणी काय करावं वाटतं यांना? आमची मागणी आहे ही अंडरग्राऊंड नाली करून ह्याच्यावर स्लॅब टाकून द्या. करेक्ट अंडरग्राऊंड करायचे नाली, आणि आणि वरून लाईटी बसून द्यायला पण लाईट्स पण नाही. हा, लाईट नाही. म्हणजे लाईट आणि ही नाली बुजून घेणे एवढंच आपलं काम आहे. हा एवढं म्हणजे लेकराला ये जा करण्यासाठी रस्ता वगैरे चांगला राहील, आणि मग आपल्या लोकांना आरोग्यापासून म्हणजे रोगापासून आपल्याला मुक्ती होईल. तर हे मागणी काय भाभी, काय अडचण आहे काय? चालणार हे तू? हा, हे तर हँडिकॅप आहे. असू द्या ना तरी पण हे घाणीचं साम्राज्य बरोबर आहे का? नाही. हा? काय करा नाही अजून काय रस्ता वगैरे करा की कवा करतो. हा, म्हणजे रस्ता करणं गरजेचं आहे, नाली करणं गरजेचं आहे. त्याच्यावर बेड कॉन्क्रीट करून जर टाकलं गेलं आणि इथून जर तिथपर्यंत रस्ता केला आणि लाईटची जर सोय केली तर तुमचा प्रश्न मिटताय. बरोबर आहे ना? काय म्हणणं आहे बाबा? हा, चांगलं हा, रस्ता चांगला करून द्या. रस्ता चांगला करून देणं. बघा या भागामध्ये गरीब या हे परिस्थिती आहे. तर या भागामध्ये फक्त वरचं बेड कॉन्क्रीट करून घेतलं आणि ह्या नाली बुजून घेतली आणि लाईटची सोय केली तर या लोकांचा प्रश्न मिटून जातो. पण या ठिकाणी कसल्याही प्रकारची सोय दिसत नाही, आणि ही सोय करून देतो अशा पद्धतीनं नगरसेवक निवडून येण्याच्या अगोदर बोलत होते. पण निवडून आल्यानंतर या भागामध्ये त्या नगरसेवकाचं कसलंही लक्ष नाही. तर हे लक्ष नगरसेवकानं द्यावं, ही नाली बुजवून घ्यावी आणि हे चांगल्या पद्धतीचा जा या करण्यासाठी रस्ता निर्माण करून या ठिकाणची लाईट आहे ना, हे लाईट पूर्ण करून द्यावी अशीच मागणी आता वागड गल्ली भागातील
सर्व जनतेची आहे. किमान किती घर राहतात? घरं किती आहेत बाबी इथं? किती वर्षे? 10 वर्ष झालं. बघा 10 वर्ष झालं लाईट नाही. आणि निवडणूक होण्याच्या अगोदर निवडणुकीला उभा राहिलेले नगरसेवक गणेश घोडके आहेत असं कळतं आहे. हे गणेश घोडके या वयोवृद्ध माणसांच्या पाया पडत होता अक्षरशः, मतदान द्या. आम्ही निवडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी या रोडचा, नाल्याचा आणि लाईटचा प्रश्न मिटवू. तुमच्या भागातल्या ये जा करणाऱ्या लोकांना रस्ता चांगला करून देऊ, लाईट चांगली करून देऊ, तुमच्या सोयी सवलती निर्माण करू, तुमच्या सोयी सवलती देऊन तुम्हाला न्याय देऊ. अशा पद्धतीची बघा, हे अपंग आहे एक मुलगी. ह्या मुलीनं या ठिकाणाहून जावं कसं? बाळा काय मत आहे तुझं? काय खरंच आम्हाला गरज आहे हा. नालीवरती तरी त्यांनी स्लॅब या ना, या वगैरे पुढे. तरी टाकून द्यावा. हा. कारण पुढे पण त्यांनी पूर्ण तू त्यांनी कोणत्या आली आहे ना. कॉलेज शाळेला होती का? हो, नर्सिंग कॉलेज. काय झालं पायाला? अचानक आजारी पडली होती. बर बर. मग त्यामुळे. म्हणजे इथून ये जा सुद्धा करता येत नाही. नाही येते, अजिबात येत नाही. काय काय मागणी आहेत तुमच्या? आम्हाला नाली वगैरे स्वच्छ पाहिजे आणि वरतून स्लॅब टाकून द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्हाला व्यवस्थित चालता आणि या वगैरे यावं भागामध्ये यासाठी. तुमच्या लाईट पण नाही म्हणे. हा, लाईट ही देखील नाही. बघा, मापक अपेक्षा आहेत. गणेश घोडकेजी, तुम्ही नगरसेवक आहात, तुमचं कर्तव्य तुम्ही पूर्ण करा. या गोरगरिबाला ये जा करण्यासाठी या नालीवर बेड कॉन्क्रीट करा, या पोलवर लाईट लावा आणि ये जा करण्यासाठी लोकांना रस्ता द्या, चांगल्या पद्धतीनं सोय करा. या नालीतून निघणाऱ्या आळ्या घरातल्या जेवणापर्यंत चालल्यात. हे तुमच्याच घरी जर घडलं तर तुम्ही असा त्रास सहन करणार आहात का? स्वतःच्या घराहून लोकांचं घर वळका, आपलं घर स्वच्छ घर हे जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या मतदाराचं घर स्वच्छ घर असं तुम्हाला वाटावं. कारण त्या मतदानाच्या ताकदीवर तुम्ही नगरसेवक झालात, तुम्ही करोडोपती झालात, तुम्ही लखोपती झालात. पण या गोरगरिबाची माफक अपेक्षा तुम्ही जर पूर्ण करत नसाल तर पुन्हा मतदान मागण्यासाठी या वार्डात येऊ नका अशी त्यांची अपेक्षा आहे. तुम्ही आमचं काहीच करू नका, पण आमच्या भागामध्ये फिरकू नका. कारण लोकांच्या जीवाची काळजी तुम्हाला नाही, तुमच्या स्वतःच्या जीवाची काळजी तुम्हाला आहे. तर तुमच्या जीवाची काळजी तुम्ही तर कराच, पण आमचीसुद्धा काळजी करा. आमच्या भागात नालीवर बेड कॉन्क्रीट करा, चांगल्या पद्धतीचा रोड तयार करून द्या आणि आमच्या गल्लीमध्ये लाईट द्या. आम्हाला निरोगी ठेवा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. तर बघूया नगरसेवक गणेश घोडकेजी या वार्डामध्ये लक्ष देतील का, तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. गलथान कारभार करणाऱ्या नगरसेवकाला प्रश्न विचारा. जोपर्यंत तुम्ही नगरसेवकाला प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. हेच विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद आगड गल्लीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.